शुभ सकाळ. काय हो, शुभ सकाळ. काय काय मग विशेष काय? सुट्टी मग काय विशेष? काय नाही, आता तुम्हाला जायचं. फिरायला जायचं? कुठं? कुठं पंचांग मध्ये? हा, तयारी करायला बरं हो, बॅगा बेगा भरायला. हा हा, एक दिवसासाठी बॅगा भरतात. एक दिवस जायचं. हा, दुसऱ्या दिवशी रिटायर ना का? उद्या कामावर जायला जायच नाही का मला? आणि काय तुमच्याकडे ऊन काय म्हणते? उन्हाच्या ठिकाणीच ऊन असणार, खरं काय म्हणते वातावरण? गरम आहे. गरम आहे. मग वातावरणाचा तुम्हाला काय त्रास? काही नाही, गरम वाढायला एवढंच. आणि कामावर काय त्रास होते उन्हाळ्यात? गरम होते की न भट्टीवर हो, गरम होते. फॅन असतात काय? मग निघायचं म्हणा. चला जाऊया दुकानात ना हो, फिरायला. काय काय घेऊ मग संगत? चल, मला गरम वाढायला का खाल्ल्यामुळे चला. झोपायला. किती वाजल्यात? 10:15 म्हणजे 9:45 वाजल्यात. झोप यायल्या? मग खाऊन झोपायचं काम करायचं, काम राहून दे काय? चला जाय. चला श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो रामनवमी दिवशीचा होता. माझ्याकडे काय रामाची मूर्ती वगैरे काही नाही, फोटो पण नाही आहे. त्यामुळे मी बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि महाराजांना अभिषेक घालून घेतला. साधा दुधानेच अभिषेक घातलेला आहे, दही वगैरे पण काय नव्हतं माझ्याकडं. आणि अभिषेक घालत असताना पुरुष सूक्त एकदा म्हणलेला आहे. दुधाने अभिषेक घातल्यानंतर मग आपल्या साध्या पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून घेतली आणि अष्टगंध वगैरे लावून पूजा केली. आणि इथं बघू शकता तुम्ही, जे टाकाऊ लिंबू असतात आपले सरबत वगैरे करून झालेले आपण फेकणार असतो, त्याने मी आज देवपूजेचे भांडे सगळे क्लीन केलेले आहेत आणि किती छान निघलेले आहेत बघा. फक्त यांना काय करायचं तर घासल्या लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. कानाकोपऱ्यातली घाणसुद्धा खूप चांगली निघते. असं म्हणजे ह्या लिंबूने किंवा चिंचने, लिंबू आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सगळी भांडी घासलेली आहेत. पितांबरी संपलेली होती, मग संपल्यात म्हटल्यावर तसंच देवाची भांडी पुजायला अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळं मी जो लिंबू आपण म्हटलं फेकून देणार, त्याच्यापेक्षा त्यानं घासून बघूया तर निघली चांगली. आणि त्यानंतर मी रामरक्षा वाचलेली आहे. रामरक्षा मी एकदाच वाचली, कारण मला दुकानात जायचं होतं, त्यामुळे मी एकदाच वाचली. आणि रामरक्षा वाचत असताना तुम्ही जर 11 वेळा वाचत असणार तर 1 ते 9 ओवीपर्यंत तुम्हाला 10 वेळा वाचायचे आहे. आणि नंतरनं संपूर्ण मग 11व्या वेळी वाचायचे आहे, कारण तिथनं पुढे ती फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. मी वाचत आहे ती रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, पण छान वाटतं रामरक्षा वाचायला. आमच्या कागलमध्ये खाली खर्डेकर चौकामध्ये राम मंदिर आहे, तेथील सुद्धा मी रामनवमीचं थोडक्यात दर्शन तुम्हाला देणार आहे. मैत्रिणींनो, राम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. राम या शब्दाने दगड पाण्यात तरलेत हा इतिहास आहे. राम हा भारतीयांच्या मनामनात पुरून ओरला आहे.
पण काही माणसं महाविचित्र असतात. असं विचारतात, राम होता का? आताही राम आहे का? असाच एक प्रश्न घेऊन एक माणूस विनोबा भावे यांना भेटण्यासाठी गेला आणि विनोबांना म्हणाला की बाबा, राम म्हणजे कोण हो? दशरथाचा मुलगा का? त्यावर विनोबा भावे हसले आणि म्हणाले, दशरथाच्या मुलाला त्याचं नाव दिलं गेलं तो राम. हाच प्रश्न कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारला आणि महाराज सहज म्हणाले, राम तो कालचा सूत दशरथांचा, अनंत युगाचा आत्माराम. म्हणजे काय? राम हा अनादी आहे, अनंत आहे. राम हे तत्व आहे, सत्व आहे, आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे. सत्य, त्याग, कर्तव्य, निष्ठा, प्रेम आणि पराक्रम म्हणजे राम आहे. म्हणून समर्थ रामदास उपदेश करतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अशा या महान रामांचं चिंतन महात्मा गांधींनी आयुष्यभर केलं आणि मरतेवेळी हे राम असे उद्गार काढून जीवन संपवलं. स्वतः आनंदात रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणारा राम होय. काही अद्वैत वेदांत प्रेरित ग्रंथांमध्ये राम हा परब्रह्म या अधिभौतिक संकल्पनेचा अर्थ लावतो. थांबा, स्थिर राहा, विश्रांती घ्या. राम या शब्दाचे मूळ राम आहे, ज्याचा अर्थ थांबा, स्थिर राहा, विश्रांती घ्या, आनंद करा, प्रसन्न व्हा असा होतो. राम हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि त्याला श्रीराम आणि श्रीरामचंद्र या नावांनीही ओळखले जाते. रामायणातील वर्णनानुसार अयोध्येचा सूर्यवंशी राजा चक्रवर्ती सम्राट दशरथ याने पुत्रश्री यज्ञ, पुत्रप्राप्ती यज्ञ केला, ज्यामुळे त्यांना पुत्राचा जन्म झाला. सूर्यप्रकाशामुळे त्यांचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला. असे हे भगवान श्रीराम आहेत. रामांचे पूर्ण नाव मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होते. ते भगवान विष्णूंचे 7वे अवतार होते. भगवान राम हे हिंदू धर्मातील सर्वात महान देवांपैकी एक मानले जातात. विष्णूंच्या 7व्या आणि सर्वात लोकप्रिय अवतारांपैकी एक म्हणून त्यांची पूजा केली जाते. राम केंद्रित हिंदू परंपरेत त्यांना सर्वोच्च प्राणी मानले जाते. आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देखील मानले जाते. राम हा हिंदू महाकाव्य रामायणाचा पुरुष नायक आहे. श्री रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानले जाते. यात अयोध्येचे राजकुमार राम, त्यांची पत्नी सीता आणि रावणाविरुद्धच्या युद्धाची कथा आहे. थोडक्यात माहिती. रामायणाची रचना वाल्मिकी ऋषींनी केली. प्रकार महाकाव्य, पवित्र ग्रंथ हिंदू धर्मात. कथा अयोध्येचे राजकुमार राम, पत्नी सीता आणि रावणाविरुद्ध युद्ध. कांडे रामायणात 7 कांडे आहेत. श्लोक 24,000 श्लोक आहेत. मुख्य पात्र राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण. महत्त्व काय आहे रामायणाचे? तर रामायण हे केवळ एक कथा नसून ते जीवनाचे धडे देणारे आणि प्रेरणा देणारे आहे. राम हे धर्माचे मूर्त स्वरूप आहे, जे लोकांना अनुकरण करण्यासाठी धार्मिकतेचे आदर्श आहे. हे मोठ्या आवाजात ऐका. रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानलेला आहे. रामायणामध्ये 24,000 श्लोक असून ते 7 कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा अयोध्येचे राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. रामायण हे नाव राम आणि अयान, प्रवास या 2 कृतिवास ओझा यांचे कृतिवासी रामायण. राम पंचाली म्हणूनही ओळखले जाते. मर्यादा पुरुषोत्तम राम हे अयोध्येचा राजा दशरथ आणि
राणी कौशल्य यांचे ज्येष्ठ पुत्र होते. रामाच्या पत्नीचे नाव सीता होते. त्यांना 3 भाऊ होते, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. तर मैत्रिणीनं म्हणूनच रामांचं कोणतंही श्लोक मंत्र म्हटल्यानंतर हनुमानांची सेवा ही करावी लागते, लक्षात ठेवा. कारण भगवान रामांना काय प्रिय आहे तर हनुमानांची सेवा खूप प्रिय आहे. आणि हनुमानाला काय प्रिय आहे तर भगवान श्रीरामांची सेवा खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही कोणाची पण सेवा केला, अगदी मारुती स्तोत्र असून दे किंवा हनुमान चालीसा असून दे, ती वाचल्यानंतर तुम्हाला रामरक्षा ही वाचावीच लागते. आणि आमच्या इथलं कागलचं राम मंदिरचं दर्शन मी दाखवत आहे तुम्हाला.